आणि बदलापूर प्रकरणामध्ये आज नेमके काय अपडेट्स घडलेले आहेत पाहूया टॉप 9च्या माध्यमातून। बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक। हा बंद पुकारण्यामागे राजकीय अभिनिवेश नाही, सर्वसामान्य नागरिकांनी बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सहभागी व्हावं, उद्धव ठाकरेंचं आवाहन। मिंदे सरकारची ताकद भ्रष्टाचारातून मिळवलेल्या पैशांमध्ये, हा पैसा लाडक्या बहिणींच्या चिमुरड्या मुलींचं रक्षण करू शकला नाही, सामनामधून शिंदेंवर हल्लाबोल। भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाकडून बदलापुरातील आदर्श शाळेची तपासणी, शाळेमध्ये झालेल्या तोडफोडीसह शिक्षक कर्मचाऱ्यांची देखील पोलिसांकडून चौकशी। बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये शाळेमध्ये काम करणाऱ्या 2 महिला कर्मचाऱ्यांची चौकशी, भिवंडी क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याची माहिती, शाळेतील शिक्षकांची देखील लवकरच चौकशी होणार। बदलापूर शहरामध्ये 2 दिवसांनी इंटरनेट सेवा पूर्वपदावर, बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये पोलिसांचा बंदोबस्त कायम। नागपूर युवक काँग्रेसचा बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर मोर्चा, शिवानी वडेट्टीवार आणि कुणाल राऊत यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। विकृत राजकारण नको अशा आशयाचे बॅनर्स बदलापूर नगर परिषदेनं हटवले, प्रत्येक चौकामध्ये करण्यात आली होती बॅनरबाजी। चेंबूरमध्ये मनसेकडून सरकारच्या विरोधात बॅनरबाजी, बदलापूर घटनेवरून राज्य सरकारचा निषेध हंडी ही टॅगलाईन वापरत बॅनरबाजी। बदलापूर इथल्या घटनेचे कोकणात देखील पडसाद, काळ्या फिती लावून उद्धव ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचं निषेध आंदोलन।